घाबरता का? इक्वेशनची भीती पूर्णपणे जाण्यासाठी आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 12.1 सोडवायचा आहे। याच्यामध्ये दिलेले जे इक्वेशन्स आहेत आणि x च्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करून आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड ही बरोबर आणते की नाही हे चेक करायचं आहे। तर इक्वेशन्सला न घाबरता पूर्णपणे इक्वेशनची भीती काढण्यासाठी आज सोप्या पद्धतीने हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मी अनामिका कुरुडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आपण सुरू केलेला जो काही इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल हा चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधला 12.1 प्रॅक्टिस सेट आज आपल्याला घ्यायचा आहे। त्यातला पहिला जो काही क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर पूर्णपणे इक्वेशनची भीती घालवण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोप्या पद्धतीने इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात त्याची राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड कशी इक्वल करायची ती आपण पाहणार आहोत। तर कोणत्याही प्रकारचा उशीर न करता मी तुम्हाला छान पैकी सोप्या पद्धतीने इक्वेशन मध्ये व्हॅल्यू कशा पुट करायच्या आणि लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल कशी दाखवायची ती पाहायची आहे, ती शिकवणार आहे, ती तुम्ही चांगल्या पद्धतीने माझ्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता। तर बघा मी पहिला क्वेश्चन तुम्हाला समजून सांगते। इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स डिसाइडेड वेदर these values are the solution of the that equation। तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यासमोर x च्या 3 व्हॅल्यू दिल्यात आणि ह्या तिन्ही व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आहेत, ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला सांगायचे की कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर RHS आणि LHS हे बरोबर येणार आहेत, इक्वल येणार आहेत, बॅलन्स होणार आहे। तर तेच पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बघा आपण पहिलं इक्वेशन घेऊया। पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे बघा। पहिल्या इक्वेशन मध्ये तुम्हाला सांगितलं x minus 4 equal to 3, x is equal to -1 ठेवायचं, नंतर 7 ठेवायचं आणि नंतर -7 ठेवायचं। तर सुरुवातीला मी काय करते x equal to -1 ठेवते इक्वेशन या इक्वेशन मध्ये। x equal to x minus 4 is equal to 3 याच्यामध्ये x च्या जागी आपल्याला -1 ठेवायचा, -1 - 4 is equal to 3 म्हणजे ही LHS आहे ही RHS आहे, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या सेम दाखवायच्या। तर बघा -1 - 4 is equal to -5 होतो is equal to 3 म्हणजे LHS आणि RHS is not equal म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी इक्वल नसणार आहेत। -1 जी काही x ची -1 ही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपली RHS आणि LHS ही इक्वल येत नाही, त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की -1 हे सोल्युशन नाहीये। मग तुम्ही दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये x -4 is equal to 3 या इक्वेशन मध्ये आपल्याला x equal to 7 ठेवायचा आहे। 7 - 4 is equal to 3 नंतर 7 - 4 is equal to 3 इथं पण 3 येतो आणि इकडे पण RHS LHS ही सेम होते, त्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की RHS LHS त्यावेळेस सेम सारखी आली त्यावेळेस जी काही आपण पुट केलेली x ची ही 7 ही व्हॅल्यू होती ती 7 ही व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन आहे। तरी सुद्धा आपल्याला -7 हा परत काय करायचा आहे एका ह्याच्यामध्ये ठेवून पाहायचा आहे। म्हणजेच ह्या इक्वेशन मध्ये x - 4 is equal to 3 मध्ये परत x is equal to -7 ठेवून पहा RHS आणि LHS बरोबर येते का ते चेक करा। -7 - 4 is equal to 3 -7 - 4 is equal to -11 is equal to 3 म्हणजे LHS is not equal to RHS, त्याच्यामुळे आपण असं उत्तर सांगू शकतो therefore x is equal to 7 is a solution of this equation is a solution of the given equation। दिलेल्या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे। काय सोल्युशन आहे तर x is equal to 7 ज्यावेळेस आपण x is equal to 7 याच्यामध्ये ठेवलं त्याच वेळेस आपल्याला RHS आणि LHS बरोबर आलेले आहेत, म्हणून मी सांगू शकते की पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे तर 7 आहे। तसंच आपल्याला दुसरं इक्वेशन घ्यायचं आहे। दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा 9m is equal to 81 9m is equal to 81 असं दिलेलं आहे। 81 दिल्यानंतर मग बघा m is equal to 3 m is equal to 3 दिलेली आहे। m is equal to 3, 9, -3 हे तीन त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत m च्या, त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहेत तर त्या इक्वेशन मध्ये पुट करून पाहायच्या आहेत। m into बघा आधी सुरुवातीला मी असं लिहिते की m is equal to 3 पुट करून पहा m into 3 is equal to 81 सरळ 9 त्रिक 27 इथं 27 आणि इथं 81 होते म्हणजे LHS आणि RHS is not equal
दोन्हीही काय होणार नाहीत, सेम येणार नाही. नंतर मी काय करत आहे, याच इक्वेशन मध्ये m इक्वल टू 9 ठेवत आहे. 9 into 9 is equal to 81. 81 is equal to 81. दोनच स्टेप मध्ये आपलं उत्तर येते. फक्त व्हॅल्यू पुट करायची आणि RHS आणि LHS बरोबर येतो का तो पाहायचा. पण इथं दोन्ही व्हॅल्यू सेम आल्यामुळे LHS is equal to RHS येत आहे. म्हणून मी असं म्हणते की m इक्वल टू 9 जर ठेवला तर ती जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर आपण असं सांगू शकतो, परत जी व्हॅल्यू आहे m इक्वल टू -3 ठेवायचा. -3 into 9 किंवा 9 into -3 is equal to 81 -27 is equal to 81. म्हणजे ऑब्वियसली आपला RHS is not equal to LHS येतं. म्हणून मी असं सांगू शकते की therefore m equal to 9 is solution of equation. Solution of equation. अशा पद्धतीने आपण दोन क्वेश्चन्स काय केलेले आहेत, सॉल्व्ह केलेले आहेत. या दोन्ही क्वेश्चन्स मध्ये आपल्याला त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तिसरं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. पहा, तिसरं इक्वेशन आहे 2a plus 4 is equal to 0, a is equal to 2 दिलाय, -2 दिलाय आणि 1 दिलाय. या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशन मध्ये टाकायच्या आहेत. मग सुरुवातीला बघा 2 आपण काय करूया, a is equal to 2 घेऊया. इक्वेशन जे काय आहे ते लिहून घ्या. 2a is equal to 4 is equal to 2a plus 4 is equal to 0. मग 2 into a ची व्हॅल्यू 2 ठेवली प्लस 4 is equal to 0. म्हणजेच काय, 2 गुणिले 2 4 अधिक 4 is equal to 0. म्हणजे 8 is equal to 0. म्हणजे आपली जी LHS आणि RHS आहे ती इक्वल येत नाही. त्याच्यामुळे हे आपलं सोल्युशन नाही. परत याच्यामध्ये पहा, जर मी a इक्वल टू -2 ठेवला, 2a plus 4 इक्वल टू 0. 2 into -2 plus 4 इक्वल टू 0. -4 plus 4 इक्वल टू 0. म्हणजे या दोघांची वजाबाकी होते, -4 आणि +4 ची 0 is equal to 0. म्हणजेच आपला LHS आणि RHS हा काय झालेला आहे, इक्वल झालेला आहे. म्हणून मी सांगू शकते की हे आपलं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 दिलेला आहे, तो 1 सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवून पाहायचा आहे. 2a plus 4 is equal to 0. 2 into 1 plus 4 is equal to 0. 2 plus 4 is equal to 0. म्हणजे ते दोघांची बेरीज केली 6 आली. 6 is equal to 0. म्हणजे LHS आणि RHS आपला हा नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणून आपलं फायनल आन्सर येणार आहे a is equal to -2 is the solution of equation. Is the solution of equation. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला इक्वेशनचे सोल्युशन्स काढता येतात. तर छानपैकी आपण 3 इक्वेशनचे सोल्युशन काढलेले आहेत. चौथा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहा या ठिकाणी, तर चौथ्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 4 मध्ये 3 minus y is equal to 4 आणि y च्या आपल्याला व्हॅल्यू दिल्या -1, 1 आणि 2. ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहेत तर त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. 3 minus y आधी सुरुवातीला आपण लिहून घेते, y is equal to -1 पुट करा. 3 minus -1 is equal to 4. म्हणजे 3 plus 1 is equal to 4 येतो. हा पण 4 आलाय आणि हा पण 4 आलाय. म्हणजे LHS is equal to RHS हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. नंतर सेकंड मध्ये तुम्ही ठेवा y equal to 1. 3 minus 1 is equal to 4. 3 minus 1 म्हणजे 2 आणि इकडे 4 आहे. म्हणजे LHS is not equal to RHS. LHS आणि RHS हे सेम येणार नाही. तर त्याच पद्धतीने आपण तिसरं जे आहे ते तिसरी व्हॅल्यू सुद्धा काय करणार आहोत, पाहून घेणार आहोत त्याच्यामध्ये ठेवून की काय उत्तर येणार आहे. y is equal to जर 2 ठेवला तर 3 minus 2 is equal to 4. 3 minus 2 1 येतो. 1 is equal to 4. म्हणजे LHS is not equal to RHS. म्हणून आपलं फायनल आन्सर असणार आहे y is equal to जर -1 ठेवला तरच आपलं सोल्युशन येणार आहे. इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन.
म्हणजेच काय तर आपल्याला जे दिलेले 4 गणित होते त्याच्या चारही प्रॅक्टिस सेट मधले सगळे गणित मी काय केलेले आहेत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दोन स्टेप मध्ये तुम्हाला ते गणित सोडवून दिलेले आहेत. मी आशा करते की हे सगळे गणित तुम्हाला समजले असतील आणि जर समजले असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये समजलेत किंवा नाही हे कमेंट मध्ये सांगू शकता. माझे असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि अशीच आणखीन जर काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही डाऊट असेल आणखी असेच अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा.